नमस्कार. निनाद फाउंडेशनच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या या आरोग्यविषयक माहितीपटामध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मी डॉक्टर सोनाली कागणे, एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहे आणि आज आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांचा ठिसूळपणा या विषयांवर बोलणार आहोत. साधारणपणे हाडांच्या आरोग्यासाठी किंवा हाडांची घनता राखण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही हॉर्मोन्स काम करत असतात. ह्या हॉर्मोन्सचं प्रमाण कमी अधिक झाल्यामुळे हाडांच्या घनतेवर परिणाम होतात आणि पर्यायी हाडं ठिसूळ होऊ शकतात. हाडांच्या ठिसूळपणासाठी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजेच मेनोपॉज म्हणजेच मासिक पाळी बंद होणे. स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर शरीरामध्ये इस्ट्रोजन नावाचा जो हॉर्मोन असतो त्याचं प्रमाण अतिशय कमी होतं आणि या हॉर्मोनचं प्रमाण कमी झाल्यामुळे हाडे ठिसूळवायला सुरुवात होते आणि अंदाजे 10 ते 15 वर्ष मेनोपॉज नंतर त्यांची हाडांची घनता बऱ्यापैकी कमी होते आणि त्यामुळे त्यांना फ्रॅजिलिटी फ्रॅक्चर्स म्हणजे सहजपणे पडल्यानंतर सुद्धा तुमच्या हाडांना फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण वाढतं. त्याचबरोबर जसं जसं वय वाढत जातं तसं सुद्धा हाडांचा ठिसूळपणा वाढत जाऊ शकतो आणि याला सुद्धा आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. त्यामुळे साधारणपणे स्त्रियांमध्ये 65 वर्षांच्या नंतर आणि पुरुषांमध्ये 70 वर्षांच्या नंतर हाडांच्या घनतेची चाचणी करण्यासाठी आपण BMD/DEXA नावाची टेस्ट आहे ती ॲडवाइस करतो. तर हाडांचा ठिसूळपणा तपासण्यासाठी जी आपण BMD/DEXA नावाची चाचणी करतो त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आपण त्याला तुमचे हाडं जी आहेत ती नॉर्मल आहेत का ऑस्टिओपोरोसिस रेंजमध्ये आहेत किंवा या दोघांच्या मध्ये म्हणजेच बॉर्डरलाईन किंवा ऑस्टिओपेनिया रेंजमध्ये आहेत याचं आपण निदान करतो आणि ऑस्टिओपेनिया किंवा ऑस्टिओपोरोसिस आहे असं दिसल्यानंतर आपण त्यांना हाडांची आरोग्य राखण्यासाठी काही सपोर्टिंग ट्रीटमेंट देतो, ज्याच्यामध्ये कॅल्शियम सप्लिमेंट्स, व्हिटॅमिन D सप्लिमेंट्स, त्याचबरोबर हाडांना मजबूत करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि वेट बेरिंग एक्सरसाइजेस जे आपल्याला फिजिओथेरपिस्ट ॲडवाइस करू शकतात ते करायला सांगतो. त्याचबरोबर नॉन फार्माकोलॉजिकल मेजर्स बेसिकली आपण ही टेस्ट करतोय किंवा आपण काळजी घेतोय यासाठीच की आपल्याला सहजपणे पडल्यानंतर जे फ्रॅक्चर होऊ शकतं ज्याला आपण फ्रॅजिलिटी फ्रॅक्चर म्हणतो ते होऊ नये याच्यासाठी आपण ह्या सगळ्या टेस्ट वगैरे करणार आहोत. तर ज्या पद्धतीने ऑस्टिओपोरोसिस डायग्नोज करून त्याची ट्रीटमेंट घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं की तुम्ही स्लिपरी सरफेसेस जिथे पाय घसरून पडण्याची शक्यता आहे अशा पद्धतीच्या ठिकाणी जाणं अवॉइड करणं किंवा तशा ठिकाणी जात असताना सतर्क राहणं. त्याचबरोबर घरामध्ये रात्री जेव्हा तुम्हाला लघवीसाठी वगैरे उठायला लागतं त्यावेळेस तुम्हाला चक्कर तर येत नाहीये ना याची काळजी घेणं. जर काही अशी चक्कर येत असेल तर ज्या कुठल्या गोष्टींमुळे ही चक्कर येऊ शकते, ज्याचं फॉर एक्झाम्पल तुम्ही डायबिटीजची गोळ्या घेत असाल आणि शुगर कमी झाल्यामुळे चक्कर येऊ शकते तर त्याचे डोस ॲडजस्ट करणं. ब्लड प्रेशरची गोळी तिचा डोस जास्त होत असेल आणि त्यामुळे चक्कर येत असेल तर त्याचे डोसेस मॉडिफाय करणं. त्याच पद्धतीने जर डिहायड्रेशन होत असेल तर त्याची सुद्धा योग्य काळजी घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि तरीही आपल्याला काही कारण माहिती नाहीये पण तरीही डिझिनेस किंवा चक्कर येत असेल तर दुसऱ्यांना त्रास होईल रात्री म्हणून उठवायचं नाही. यापेक्षा आपल्या सोबत कोणी फॅमिली मेंबर्स असतील त्यांना त्यांची मदत घेणं हे कधीही फायदेमंद राहील. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही रात्री घरामध्ये फिरत असता तेव्हा लाईट्स व्यवस्थित असणं जेणेकरून तुम्हाला ते दिसलं काही जे आहे ते दिसलं पाहिजे. घरामध्ये छोटे मोठे वायर्स किंवा खेळणे पडलेले नाहीत ना की ज्याच्यामुळे अडकून आपण पडू नये. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही कुठल्या तुमच्या नातेवाईकांकडे जाता तिथे सगळंच जे घरातलं एन्व्हायरमेंट असतं ते आपल्याला नवीन असतं आणि त्यावेळेस आपल्याला चटकन लक्षात येत नाही आणि म्हणून कदाचित कुठेतरी अडकून किंवा घसरून पडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि बऱ्यापैकी
जे पेशंट्स आमच्याकडे फ्रॅक्चर पडल्यामुळे फ्रॅक्चर होऊन येतात, तर आपण पडणार तर नाही ना याची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि शेवटचा पार्ट म्हणजे जेव्हा आपण ऑस्टिओपोरोसिस आहे असं डायग्नोज करतो, तेव्हा हे ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडांचा ठिसूळपणा कमी करण्यासाठी किंवा हाडांची घनता वाढवण्यासाठी आपण काही पद्धतीची ट्रीटमेंट देतो, ज्याला आपण अँटी ऑस्टिओपोरोसिस ट्रीटमेंट असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये आपण काही ओरल टॅबलेट्स देऊ शकतो किंवा काही प्रकारचे इंजेक्शन्स देऊ शकतो. ह्या इंजेक्शन्समध्ये काही इंजेक्शन्स असतात जे आपण फक्त वर्षातनं एकदा घेऊ शकतो आणि काही इतर काही असतात जे आपण वर्षातनं 6 महिन्यातनं एक वेळा. आणि तिसरा एक ऑप्शन असतो ज्याच्यामध्ये आपण जे इंजेक्शन घेतो ते आपल्याला दररोज एक वेळा. अशा पद्धतीने आपल्याला हे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पडल्यामुळे फ्रॅक्चर झालं आणि त्याच्यामुळे ॲडमिट व्हावं लागलं आणि खूप दिवस बेडवरच पडून राहावं लागलं किंवा रिकव्हरीसाठी खूप दिवस लागले, अशी बहुतांशी पेशंट्सची स्टोरी असते. आणि ते प्रिव्हेंट करणं अतिशय सोपं आहे असं मला म्हणता येईल. आणि त्यामुळे हे ऑस्टिओपोरोसिस आहे काय आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती असणं अतिशय गरजेचं आहे.